कांद्याची ग्रेव्ही बनवूया। भात झालेला आहे, चपाती करूया। मसाला माझ्या शरूने तयार केलेला आहे। खोबरं, कोथिंबीर, जिरं काय काय घातलेलं आहे मसाल्यामध्ये काय खोबरं, कोथिंबीर, लसूण, जिरं एवढं साधं आपलं। आणि हा आपला घरगुती मसाला घालायचा, साधं बदलले मसाले घालत बसायची नाही, एकदम साधं सुधं गावरान पद्धतीनं करायचं। लय मसाला खिसाले काय घालत बसायचे नाही, साधं सोपं। काय मसाला घातलं चांगलं होते, पूर्वीची लोक काय चटणी भाकरी खात होती, हे असंच करायचं साधं घालून, आणि हेच चवीला लागते साधं घालून वगैरे। मसाला साध्या पद्धतीने करायचं, काय लय झटपट करत बसायचं नाही मसाले। लय मसाले घातले तरी पण काही शरीरासाठी चांगलं नाही। बाहेरचे ते लाल तिखट ते आम्ही काही लय वापरत नाही, कधी तरच असं पनीर वगैरे केलं तरच, खूप कमी। हे घरगुती घरात केलेला वर्षभराचा मसाला आहे। जरा आम्हाला झणझणीतच लागतं जरा, त्यामुळे जरा मी चटणी जास्त घातली, तेवढं रबरबीत करणार आहे तेवढंच। श्रावण पण संपलाय, आम्ही काही लोळी नॉनव्हेज पण नाही खात, मग म्हटलं जरासं का अंडी खाऊया, खूप दिवस झालं खाल्लं नाही आहे, खाऊशी वाटायला। आज रविवार पण आहे, तर मग अंडी आणि मम्मी असे कापून का टाकली? सगळं कापून टाकल्यामुळे जरा मसाला पण त्याच्या आत जातोय, खाताना छान वाटतंय म्हणून। लय पण पाणी घालायचं नाही आहे आपल्याला, मसाल्याचं पण सगळं घ्यायचं, वेस्ट नाही करायचं। असं तरी आपली कोथिंबीर धुतलेली आहे का? मसाल्यात पण घातलेली आहे, वरनं जरासं घालायची, मला कोथिंबीर खूप आवडते। उकळी आली खायचं, चपात्या बनवायला घ्यायच्या। आज आम्ही भाकरी नाही करणार आहे, कारण आम्हाला अंडा करी सोबत चपाती आवडते। मम्मी काय करायलीस ग? काय दिसत नाही काय करायला, दिसते आणि विचारायचं। चपाती आता मस्त तुमच्यासाठी आहे, अंडा करी बनवलेली आहे फरमाईश। तुम्ही काही नॉनव्हेज चिकन मटन खात नाही, श्रावण संपलेला आहे, मग काय चपाती आणि अंडा करी, भात, कांदा लिंबू मस्त पैकी खायचं संडे। तेल लावते, लोखंडाचा तवा आहे ना आपला। शरीर जर आमचे जास्त तेल आवडते,